हाताची 5 बोट सारखी नसतात, अगदी तसंच प्रत्येकाचं जीवनही सारखे नसते, पण जो तो आपल्या जीवनाचा ड्रायव्हर असतो. ड्रायव्हर निर्मिती पेमराज सारडा महाविद्यालय अहमदनगर. विद्यार्थी लेखक व दिग्दर्शक अमोल साळवे. विद्यार्थिनी सहदिग्दर्शिका मोनिका बनकर. नेपथ्य अश्लेषा कुलकर्णी. प्रकाश योजना विकास लोखंडे. अमोल साळवे. संगीत मोनिका बनकर, अक्षय चौधरी. रंगभूषा व वेशभूषा ऋता कुलकर्णी. यातील भूमिका आणि कलावंत यशवंत, विनोद गरुड, रमा, गौरी मार्डीकर, माऊली, श्रुता भाटे, मॅडम वैष्णवी खोडके. पेमराज सारडा महाविद्यालय अहमदनगर सादर करीत आहोत ड्रायव्हर. नेमकं जेवायच्या टायमाला जायचं असते बघ. का हो? आज लवकर येणार होतात ना? होय, पण ते मालकाचे पाहुणे घ्यायला जावं लागलं, त्यामुळे उशीर लागला जरा. दुसऱ्या कोणाला पाठवायला काय होतं हो तुम्हाला? अगं मालकाच्या मर्जीतला माणूस आहे मी. हा, मर्जीतला माणूस म्हणे काय चाटायचंय होय त्याला? इथं बैलासारखं राब राब राबून घेतेत नुसतं. पगार वाढवायच्या नावानं बोंब वाढवणार आहेत. कधी वाढवणार आहेत? यंदाच्या दिवाळीत वाढवतो म्हणे. चांगलं होईन बघा, बरं होईन वाढवले तर. किती वाढवते ना तरी? ते काही सांगितलं नाही, पण वाढू द्या थोडाफार. माऊली जेवली ना? होय, जेवली. आणि तू? मी आधी जेवले. लई येळ वाट पाहिली बघा तुमची. मग भूक लागली आणि मी आधी खाऊन घेतलं. ते मंदाच्या पोरीचे लगीन आहे पुढच्या महिन्यात. लक्षात आहे ना? काहीतरी चांगलं आहे द्यावं लागेल तिला, नाही तर ती मंदी अख्ख्या मांडवत बोंब मारा ना आपल्या नावानं. पैशाचं काय ते बघून ठेवा. टायमाला घोळ नका घालू बघा. आपल्या माऊलीची पण काय ती सोय आतापासूनच करायला लागेल. येळेवर कोण मदत करीत नाही. पाहुणे रावळे समजे थोबडले होते. मंदी सांगत होती ना, तिचा मामा म्हणे तुझ्या पोरीचं लगीन लावून देतो, आणि आता येळ आली तर ढबूनही काढून दिला त्यानं. बाजू भाऊ, माऊली उठेल की? अरे नाही उठेल, कार झोपली ती. भाऊ मैं जागीच आहे बर का? हा झोप. मातीला पाकार विठ्ठला तू
पसार माथे पाणी तुझे वारा तू कमी सरसी सर्व पसार आभाळ मदये आकार तुझ्या घटांचा उतरून गेला नसे अंत पार तू वेळा कुंभार विठ्ठला तू वेळा कुंभार प्रत्येकाचे लवकर झोपायला काय होतं मग अगं उठ चल पटकन उठ 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 अगं उठ चल उद्याची सुट्टी काढलीत ना हो? कशाला आता कशाला म्हणजे गॅस आणायचंय ना सगळं काम झालंय आता फक्त जाऊन घेऊन यायचंय त्याला सुट्टीची काय गरज आहे का उद्या दुपारच्याला लवकर घरी येईन मी करून टाकीन हा उद्याच्या उद्या करा म्हणजे झालं उद्याचं परवार नका ढकलू इथे इथे राखेल मिळत नाही येवर उगा परवड होईल वय करतो आणि हा त्या कोणतरी नव्या रक्ताटे मॅडम आलत्या तुम्हाला भेटायचंय म्हणे काय केलं आता या माऊलीने कुठं काय तिचं काही नाही हो मग मॅडमला काय भेटायचं मला ते नाही माहित पण त्या म्हणत होत्या की तुम्हाला सरकारी नोकरी मिळवून देईन म्हणून पण मला काही कळलं नाही बघा मग म्हणलं यंदाच सांगा म्हणून सरकारी नोकरी आणि मला येड लागले का ते आता मला काय माहित कसं ते त्या बोलल्या आणि त्यांच्या मोहर असं नका बोलू नाही तर उगा त्यांना वाईट वाटायचं करतात काही तर करू द्या होय त्यामध्ये आधी चल लय उशीर होतो. डबे दि गमावले ही पटकन भाऊ हा आज येताना मला वडापाव आणा ना ओ वडापाव गबसा पेपर आले तोंडावर आणि म्हणे वडापाव आणा काही नका आणू उगा आजारी पडली म्हणजे रमे पुरीची हाऊस आहे ना असं नको बोलू बरं हा मग आनंद झाला तिच्या वड्यावर रमे नाही बाळा आज नाही शक्य व्हायचं आज ते मालकाच्या पोराचा वाढदिवस त्यामुळे यायला उशीर होईल हा पण उद्या नक्की घेऊन येईल उद्या नक्की या पाहुणे चला येतो माऊले आवरून घी पटकन चाल जायचंय ना काय ग काय होतंय पोट दुखायला लागलंय असं कसं दुखायला लागलं लय दुखतंय मम्मी अरे इथला पोट दुखायला लागलं म्हणल्यावर शाळेला नाही जाता यायचं आता नाही का जाऊन दे तसे शाळेला सुट्टीच म्हणा पगारी गुरुजी बोलले होते मला काल काय म्हणतेस खरंच पोट दुखायचं बरं झालं वाटतं लगेच गपगुमान व्हायचा आला ए मम्मी ऐक ना तो गुरुजी लय हाणतो आणि लय रागानं बघतो माझ्याकडं आजच्या दिवस नाही जात ना माऊली तू नखरे नका करू सा गपगुमान चालायला जाय मम्मी आजच्या दिवस सांगा उद्या ऐकते जाते का की. नाही? हा, मम्मी मम्मी मार चालू मम्मी चालू मम्मी आता चालू नको मम्मी चालू
व्यवस्थित आग लाव ग बाई माझ्या घरात. हळू ये. बाजू चल. रमी ये बाई रेग्युलेटरचं बटन असं वरती फिरवलं की इकडनं चालू होते बघ. आणि इकडून असं वरती फिरवलं अटॅक केलं की सुरू होत आहे बघ. अगं बाई. आणि पुण्यांदा असं इकडं फिरवलं की कमी होत आहे बघ. आणि असं वरतून इकडं फिरवलं ना बंद होत आहे. इकडं पण तसंच आहे. समजलं ना? हा. आणि मम्मी काम झालं की बंद करीत जायचे. का म्हणत नाही तर फुटत ते. मम्मी एक चहा होऊन जाऊ दे ना. हा थांब की ते मॅडम नाही होती की जरा. कधी येत आहेत काय माहित नाही मॅडम. आणि माऊले तुझ्या टायमाला घरी कस काय का शाळाला गेली नव्हतीस का? गेलते ना सुट्टीत आले घरी. कमून कमून म्हणजे गॅस नव्हता का आणायचं घरी. तो मी आणणार होतो ना. तुझं काय काम होता? असं कसं एवढी भारी नवी वस्तू येणार आहे घरात तेव्हा घरातली पोरगी नको का घरात. वा छान. मला एक कळत नाही त्या गुरुजीन तुला सोडलंच कसं? सोडलं नाही व्याज पळून आली. माऊले असं नाही करू. तुला मोठं माणूस बनायचं की नाही? एखाद्या दिवशी शाळेत नाही गेलं तर मोठं माणूस बनणार नाही असं थोडीच आहे. अगं पण मला शाळा लय पूर्व तो शाळा. कमून कमून म्हणजे त्या शाळेत समजी लय अवघड आहे. मला काय बी समजत नाही. समजा डॉक्टरनं जातं मला काय जमत नाही मग तो मास्तर घ्या. माऊली मला सांग पहिल्या बारीला गाडीत बसलं की लगेच गाडी चालवता येते का? नाही. नाही ना. पण मग आपल्याच जो शिकवणार असतो ना ते आपल्याला सांगतो हे स्टिअरिंग असं पकडायचं. उजव्या पायाने एक्सिलेटर आणि ब्रेक दाबायचा आणि डाव्या पायानं प्लस सांभाळायचा. सुरू करा की राव गाडी. ही केली सुरू गाडी. आता टाका बरं पहिलं गिअर. थांबा भाऊ. ए मम्मी ये ना आतमध्ये. नग नग अगं ये ना. हो भाऊ सांगा ना. अगं ये बस इथं. हा इकड नाही अशी. लवकर दरवाजा उघड. लावते परत. भाई का बसली ना? मालक ढळवायची का मग गाडी? हा ढळवा. हो टाकला पहिला गिअर. थोडं पुढे गेलं की टाकायचा दुसरा मग तिसरा मग चौथा. अरे हीच चालली गाडी पुढे वाऱ्यासंग बोलत मग दूरपर्यंत जायचं. जवळ आपण आपल्या ठिकाणाला पोहोचत नाही तर चालत राहायचं. वाऱ्यासंग बोलत राहायचं. अरे हे चाललं आपलं गाव पाठीमागे. पंक्चर झाली तर घाबरायचं नाही. गाडी घ्यायची थोड्यावर रस्त्याच्या कडीला. गाडीतनं उतरायचं. दरवाजा लावायचा. कोणतं टायर पंक्चर झालंय ते बघायचं आणि मग ते जॅक लावून काढायचं बरं का. ह्यो जॅक लावायला अजाबात विसरायचं नाही. ह्यो जॅक म्हणजे आपला स्वतःवरचा विश्वास असतो. तो आपल्याच कधी बी ढळत येत नाही. आणि मग त्या पंक्चर झालेल्या टायरला म्हणायचं का रे बाबा इतक्या थकला? अजून बरंच दूर जायचंय मला. तू थकला म्हणून काय झालं? मी मला पाहिजे त्या ठिकाणी पोहोचणारच आहे. आणि मग हे टायर ठेवायचं बाजूला. दुसरं टायर जोडायचं. ह्यो जॅक काढायचा. तो गाडीच्या डिक्कीत द्यायचा टाकून. हे टायर बी घ्यायचं गाडीच्या डिक्कीत टाकायचं. डिक्की लावायची. दरवाजा उघडायचा. आत येऊन बसायचं. शेल्फ मारायचा. गेअर टाकायचा की पुन्हा प्रवास सुरू. जमली की नाही मावले गाडी? होय होय जमली.
कितवीला आहेस बाळा? 5वीला. 8वी पासून आहे बरं मी तुम्हाला शिकवायला. छान अभ्यास करायचा काय? हा. मॅडम चहा टाकते तुम्हाला. नाही अगं, राहू दे. कशाला उगीच? आता कशाला म्हणजे पहिल्यांदाच आलात घरी आणि कॅसर बनवायचं म्हणल्यावर एक पण नाही लागत बघा. हो. नवीन घेतलंय अजून. भारी आहे ना? हो हो. हा मॅडम ते सरकारी नोकरीचं काय म्हणत होता तुम्ही? रमा सांगत होती मला. हा काय नाही, त्या दिवशी रमा बाजारात भेटली होती. बोलता बोलता सहज आमची ओळख झाली, तर ही म्हणाले की तुम्ही ड्रायव्हर आहात म्हणून. हा हो, ते फोड चुरूनचे मालक आहेत ना व सोला चंगिडिया, त्यांच्याकडे काम करतो. अच्छा, पण ही म्हणत होती की पगार थोडा बेताचाच मिळतो म्हणून. हा हो, पण चालून जातं तेवढ्यात. हेच चुकतं आपलं. जे आहे त्यात समाधान मानायचं, जास्तीच्या काही अपेक्षाच ठेवायच्या नाहीत. त्यामुळेच आपण मागे राहतो. मॅडम दुसरं करणार तरी काय आपण? तुमचं वय किती आहे? 28. आणि शिक्षण? 9वी पास आहे. मग पुढे का नाही शिकलात? शिकायचं होतं बरं का, म्हणजे 10वीला शाळेत पण गेलतो, पण आयन पेपरच्या टायमाला आईवडील वारले, त्यामुळे राहून गेलं बघा. मग नंतर पेपर का नाही दिले? देणार होतो, पण घरात एकटी आजीच होती, दुसरं करणार बी कोण नव्हतं. मग घरचं समजा माझ्यावर पडलं, त्यात लग्न बी लावून दिलं, मग राहून गेलं शिकायचं बघा. त्यानंतर आजी गेल्यानंतर जास्तच कठीण झालं बघा. मग समजा जर तुम्हाला एसटी महामंडळात ड्रायव्हरची नोकरी मिळाली तर? कसं शक्य आहे मॅडम? ते मी पूर्वी विचारलं होतं, तिथं 10वी पास असावं लागतं म्हणे. त्यांचं ऐकून तर घ्यावं तुम्ही आधी. मॅडम तुम्ही बोला. हा हा. जर आता तुम्हाला 10वीचे पेपर देता आले तर? त्यानं काय उपयोग होईल मॅडम? आता नाही जमायचं. यामुळेच आपला मराठी माणूस मागे यशवंत भाऊ. आपण लढण्याआधी शस्त्र टाकतो. आओ मॅडम म्हणते तूच लकी शस्त्र. काय होत आहे तरी? अगं रमे, कसं शक्य आहे ते? आता समजा बदललंय. काही नाही बदललं. हा, एकदा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? होय, मला सांगा, पहिल्या बारीला कुणाला गाडी जमती हवंय, पण मग नंतर जमते का नाही? अहो पण आता 10वी द्यायची म्हटल्यावर सगळ्याच विषयाचा अभ्यास करावा लागेल. बाकी विषय तर ठीक आहे, पण ते गणित, भूमिती आणि इंग्रजीचं काय? ते मी शिकवीन ना तुम्हाला सुट्टीच्या दिवशी. मग तर झालं. अहो पण मॅडम काम करून कसं? आता पण बिन काय नाही. येत्या ऑक्टोबर महिन्यात तुम्ही 10वीची परीक्षा द्यायची. माझे मिस्टर आहेत आरटीओ मध्ये, ते तुम्हाला एसटी महामंडळाचा बॅचही मिळून देतील. अहो त्यांनीच सांगितले मला, येत्या डिसेंबर मध्ये जागा सुटतील, त्यामुळे ह्या ऑक्टोबर मध्ये तुम्ही 10वी झालंच पाहिजे बघा. ठीक आहे, आता समधी म्हणता येतं घेऊयात 10वी. आणि हो, येत्या 2-3 दिवसात 1000-1500ची सोय करून ठेवा. ते बॅच साठी आणि 10वीच्या फॉर्म साठी लागतील. हो ठीक आहे. मॅडम तुमच्यासाठी झक्कास पैकी पोहे बनवते. नाही अगं, राहू देत, मला उशीरही होतोय. नाही होणार हो, बसा. नवा गॅस आहे, लगेच होईल. स्टोव असता ना तर लई यायला लागलं असतं बघा, पण आता गॅसवर लगेच होईल. स्टोवचं कसं माहिती का, त्यात आधी हवा भरा, मग ते पिन लावून बघा, पण आता गॅसवर बघा लगेच होतंय. देव नाही का? आम्ही देवळात नाही जायचं का? माते, विठुराया आपल्या सगळ्यांचं पालन करताय बर. तू भक्ताची भक्ती पाहतो, त्याची जात किंवा पेशा नाही. आहे ना, तुलाही अधिकार आहे. तुझी एवढी आस्था आहे ना त्याच्यावर, जा आज जाऊन पूजा करो.
अगर सांसद विधायक जैसे जनप्रतिनिधि को खमंग, चमचमीत, खुमासदार, चटपटीत आणि लज्जतदार. यानंतर बघूयात राज्यातलीच एक आणखी महत्वाची बातमी आहे. पटसंख्येचा निकष आणि नव्या स्टाफिंग पद्धतीमुळे हजारो शिक्षक अतिरिक्त ठरले जाण्याची भीती आता निर्माण झाली आहे. शिक्षण हक्क कायद्यातल्या या काही तरतुदींचा जबर फटका सुमारे 30 ते 45 हजार शिक्षकांना बसण्याची शक्यता आहे. या शिक्षकांना सामावून घेण्याची जागाच नसल्याने त्यांच्या नोकरीवरच गदा येण्याची शक्यता आता निर्माण झाली आणि यामध्ये मुंबईतल्या 1,500 शिक्षकांचाही समावेश आहे. अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची पगार बिलं काढू नका असे तोंडी आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना दिले. त्यामुळे शिक्षकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. दरम्यान या जाचक तरतुदींच्या विरोधात राज्यात आंदोलन करण्याचा पवित्रा शिक्षक भारतीने घेतला. आपल्यासोबत याचबद्दल बोलण्यासाठी शिक्षक आमदार आहेत कपिल पाटील. 35 ते 40 हजार शिक्षकांवर त्यांची नोकरी थोडा वेळ बघू दे. सरकारचं डोकं ठिकाणावर नाही आणि या म्हणले ना पेपर आले तोंडावर अनुदानित अभ्यासाचं गीत जरा. शिकणे कधी संपत नाही, होऊ द्या ना. अरे बापरे, माऊली चक्रात अभ्यास करतीये. भाई मॅच बसवली. तुम्ही काय आणलं हातात? पुस्तक आणली. मॅडम लयच ओरडत होत्या ना, आज घेऊनच आलो. मग माझं आधी अगं का पण माझं म्हणले ना थांबा तिथंच. अगं मम्मी बाबांनो चांगला अभ्यास होऊन व्यवस्थित पास करा रे. अगं रमी, मी अभ्यास केल्याशिवाय पास होणार आहे का? तू नाकामालच आहेस. नका सांगू. कष्टाला श्रद्धेची जोड असेल ना ते काम लई सोपं होत. तुम्हाला काय कळतंय? बरं बाई, चुकलं माझं. हा गुलाबा उनी कोमल तुझे गाल. तुला नाही व्यतिरेकाला करायचं उदाहरण घेतोय. जेव्हा कोणत्याही काव्यात वा वाक्यात उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखविले जाते तेव्हा व्यतिरेक अलंकार होतो. रमी, हे मॅडमनी बेच आणून दिला का नाही ग? नाही दिला अजून. कसं काय गाड्या? आज देणार म्हणाले होत्या ना? येतील ना. त्या कुठं पळून चालल्यात होय? तसं नाही ग, विचारलं फक्त. का हो? हा, मी काय म्हणते, तुम्हाला मोठी गाडी चालवता येते ना? होय. मग तुम्ही सरकारला फक्त गाडी कामून चालवून दाखवित नाही म्हणजे दहावीची झंझटच नको बघा. हा अगे रमे, तो नियम आहे, 10वी पास असायलाच लागतंय. तिथं सरकार चालवायला आमचा बहादर असलं तरी चालतोय. सरकारी गाडी चालवायला 10वी पास लागतोय. कठीणच आहे बाई. तू भाजीनीस देशाची चिंता नको करू. लागली देशाची चिंता करायला. पण तुम्हाला एसटीत नोकरी लागली ना तर लई झाक होईल बघा. हा हा, मग आपल्यासनी भाऊच्या एसटीतून फुकटात हिंडता येईल. हा, आणि तुला ना एखादा चांगला खासगी क्लास पण लावता येईल बघ. मम्मी, तू दुसरं काय शिकतच नाही का?
भाऊ हा तुमच्या पहिल्या पगारातून मला आपण बघा मागचे ना तो 800 वाला ड्रेस पाहिला होता हा हा ते घ्यायचा. जरा पैसे नाही यायला लागले की सुटा खर्च करीत. पहिलं घराचं बघावं लागून पत्रे लईच गायला लागले. स्लॅब टाकूनच घ्यायचं बघा या बारीला. आणि भाऊ हा. हा टीव्ही बी बदलून टाकू. तो स्नेहलच्या घरी आहे ना तसा मोठा टीव्ही घेऊ. नक्की. आणि घराला ना जरा चांगलं नवीन रंगबी देऊन घेऊ बघा. आणि जमलं ना जरा मोठा किचन वाटा पण बनवून घेऊ. म्हणजे कसं होईल माहिती का? बस ना आधी नोकरी तर मिळू दे. तुम्हाला ना काही कौतुकच नाही बघा. मी नाव नोकरी त्यात काय अवघड हा एवढं. बहिणी आहात का घरात? अगं बाई हा या की वेळ. हा नाही नाही घाई आहे मला. हा बॅच द्यायला आले तिथे. मॅडम मागवा मागवा आधी. हा थांबा तिथं का? थांबा मी आले. थांबा. मॅडम पुस्तक आणली बर का. छाताडावर नीट लटक रे बाबा. किती वाजून राहिले गमावले? 1:30. निकाल कितीला होता? 1 लाख. 1 लाख? हा. अर्धा तास होऊन गेला ग. अजून कशी काय नाही आले? येतील मम्मी येतील. आला नाही. काय झालं निकालाचं? पास झालात ना? कितवा नंबर आला? काय लागलं निकाल? किती टक्के पडले? सांगा ना भाऊ. अहो बोला की काहीतरी. भाऊ काय झालं हसाया? अगं मी पास झालोय. आता ग बाई काय हो घाबरले की म्या? तुम्ही पण ना. चल तोंडावर पाणी मारतो जरा. जेवायला वाढा. आता मस्त पैकी जेवण करू. आणि हा दिल्ली अब दूर नाही.
विठ्ठल पावला ग बाय माझा, पांडुरंग धावून आला बघ हाकीला माझा. मम्मी काय कोणाशी बोलतीये? ते बघ भाऊ आले. काय झालं भाऊ? सांगा ना, काय लागला निकाल? पास झालात ना? कितवा नंबर आला? बोला ना काहीतरी. किती टक्के मिळाले? सांगा ना भाऊ. ए मम्मी, काय झालं निकालाचं? आओ आओ बोलत काहीतरी. काय झालं निकालाचं? नाही रमे, नाही जमलं मला. माऊले, तुला ते 800 वाला ड्रेस घ्यायचा ना? नक्की घेऊ आपण. घराचं काम पण बघू. सरकारी नोकरी नाही मिळणार म्हणून काय झालं? मी जादा काम करीन, पण तुमची समधी स्वप्न पुरी करीन. अजून लय दूर जायचंय मला. आणि हा, ह्यो पंक्चर झालेला टायर काढताना स्वतःवरच्या विश्वासाचा जॅक लावायला अजिबात विसरायचं नाही. आणि नवा टायर बसवला की हे समजा सामान घ्यायचं, हे मम्मी सरक की, आणि द्यायचं मागं टाकून आणि पुण्याला गाडीत येऊन बसायचं. ओ तुझा ड्रायव्हर काय हसताय? चला जरा नव्या ड्रायव्हरला गाडी चालवताना मदत करा. ए मम्मी बस की मागं. मालक ढळवायची का गाडी? ढळवा. ही केली गाडी स्टार्ट. हा टाकला पहिला गेअर.